त्यांचं काय चाललंय ना काही कळत नाही. आणि प्लॅन्स तर नवीन नवीन करतात पण साध्य काही होत नाही. मॅडम हे घ्या, तुम्ही आणायला सांगितलेलं सामान आणलंय. फुगो. काय? फुगो. ओ मॅडम मी फुगो. बस. मॅडम एवढा सस्पेन्स का ठेवताय? काही सेलिब्रेशन आहे का? मीराच्या मरणाचं सेलिब्रेशन आहे. म्हणजे माया, मागच्या वेळेला अथर्वमुळे मीरा वाचली, पण या वेळेला सगळं अथर्व समोर घडेल आणि तो काही करू शकणार नाही. ती मीरा तडफडत तडफडत त्याच्या समोर जीव सोडेल. कसं शक्य? या फुग्यांमुळे तिचा जीव कसा जाईल? मॅडम तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाहीये. गॅसचा भडका उडाल्यानंतर जसा गेला असता ना, अगदी तसा. म्हणजे बाबा, तुम्ही सॉलिड आयडिया काढली हा. म्हणजे सगळ्यांना असं सांगितलं की आपण विचार केला, पण ही तुमचीच आयडिया होती. सॉरी, ते मला जरा खोटं बोलावं लागलं. इट्स ओके, पण त्यामागचं इंटेन्शन चांगलं होतं ना, बस. बट आय रिअली लाईक युअर आयडिया. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. बाबा, आता बघा तुम्ही, दादा मीरा वहिनीला लवकरच आय लव्ह यू बोलतो की नाही. हा, या क्षणाची मी सुद्धा खूप आतुरतेने वाट बघते अनन्या. अनन्या, फक्त हे प्रेम एक्सप्रेस करण्याच्या बाबतीत ना घाई व्हायला नको. मी अथर्वनी नीट त्याचा वेळ घ्यायला हवा. काय या सगळ्या गोष्टी नाजूक आहेत, भावनिक आहेत, त्याच्यात गोंधळ नको व्हायला. आतापर्यंत सुरुवात तर चांगली झाली, पण आता ह्या दिवाळीत हे दोघं जास्तीत जास्त कसे एकत्र राहतील हे बघायला हवं.